प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट रिव्हिजन करतो आहोत आणि आपल्याला एका मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे आणि तेही ट्रिक वापरून। मग वेळ न घालवता आपण सुरू करूयात, कारण खूप मुलांना फिजिक्स अवघड वाटतं, पण त्याला थोडीशी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरली तर आपल्याला परीक्षेत वेळही वाचतो, आपल्याला इंटरेस्टही निर्माण होतो आणि आपला पेपरला क्वेश्चन सोडवला की मार्काचाही फायदा होतो। तर वेळ न घालवता बघूयात आजचे प्रश्न। तर आपल्याकडे एक असा रॉड आहे, ह्या रॉडचं मास हे कॅपिटल एम आहे आणि त्याची लेंथ एल आहे। मग त्याच्या सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे आणि त्याच्या प्लेनला जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे ml²/12 असतं, हे आपल्याला माहिती आहे। मग डायरेक्टली तुम्हाला हा प्रश्न असाही येऊ शकतो की फॉर्म्युला बेस्ड की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड अबाउट एन ऍक्सिस passing through its center perpendicular to its plane that is equal to ml²/12। मग आता काय केलं तर हा जो रॉड आहे तो दोन इक्वल पार्ट मध्ये, मास यमच आहे त्याचं, लेंथ एलच आहे, त्याला दोन इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड केला आणि त्यांच्या दोन्हींमध्ये अँगल 60 डिग्री आहे आणि त्याच्या सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे किंवा हा जो ओ पॉइंट आहे त्याच्यातून पास होणारा जो ऍक्सिस आहे त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढा। हा प्रश्न सीईटी 2025, 2024 आणि 2020 या साली विचारलेला आहे। तर याची सुद्धा व्हॅल्यू ml²/12च येते। आलं का लक्षात? बाकी काहीच पाहायचं नाही, अशी फिगर पाहायची। एम हे मास आणि एल ही लेंथ आहे, म्हणजे हे L/2 होणार, मास पण m/2 होणार आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे ml²/12 येणार। बाकी काहीच पाहायचं नाही। आता बघा 2020 ला हा प्रश्न, सीईटी 2020 ला हा प्रश्न कसा आलाय बघा। तर सेम परत हा रॉड दोन इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड केला, मग मास पण त्याचं m/2 झालं आणि ओ पॉइंट मधून जो ऍक्सिस जातो त्यांच्यामध्ये ह्या दोन्हींमध्ये अँगल 45 डिग्री आहे आणि ह्या ओ पॉइंट मधून जो ऍक्सिस जातो त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, ते सुद्धा ml²/12च येणार आहे। आता कसं आलं काय आलं काढायची काही गरज नाही, हे टॅन अँगलवर डिपेंड नसतं, एवढं लक्षात ठेवा। आणि हा AIPMT म्हणजे नीटला 2008 ला आलेला प्रश्न आहे की यांच्यामध्ये सेम केस आहे, L/2 हा रॉड दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला, त्यांच्यातला अँगल 90 डिग्री घेतला, तर ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया ते सुद्धा ml²/12च आहे। समजलं का कसं लक्षात ठेवायचं? म्हणजे तुम्ही फक्त न्यूमरिकल पाहिलं, फिगर पाहिली की एका सेकंदात उत्तर लिहू शकता ml²/12। आता बघा इथे प्रश्न मावणार नाही म्हणून मी प्रश्न सेपरेट देते आहे। बघा बरं, हे रॉड इक्वली दोन पार्ट मध्ये बेंड झाल्यावर तीन प्रश्न दिसतायत का तुम्हाला? हे सगळे PYQ आहेत का? आणि या सगळ्याचं उत्तर ml²/12 आहे का? बघा काळजीपूर्वक। आता हा प्रश्न सीईटी 2020, 2021 आणि 2025 ला आलाय बघा की रॉड तोच आहे ज्याचं मास m आहे, लेंथ l आहे आणि सेंटर पासून L/4 अंतरावर किंवा वन एंड पासून L/4 अंतरावर मोमेंट ऑफ इनर्शिया जो ऍक्सिस आहे त्याबद्दलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, त्याचं आन्सर येतं 7/48 ml²। काय येतं? 7/48 ml²। समजलं का? एवढ्या वेळा तो विचारलेला आहे। मग आता बघा
म्हणजे ऍक्च्युली हे L/2 असतं, त्याचं हाफ हाफ केलं तर L/4 झालं. मग इकडून L/4 विचारू दे, सेंटर पासून L/4 विचारू दे, नाहीतर वन एंड पासून L/4 विचारू दे. उत्तर काय येणार आहे? 7/48 ml². आता वन एंड हा कोणत्या तरी एका टोकातून जाणारा ऍक्सिस पाहिजे तर आपण खाली फिगर काढू की कोणता तरी वन एंड यातून जाणारा, किंवा वन एंड किंवा सेंटर पासून L/2 किंवा ह्या टोकापासून सेंटर पासून L/2 म्हणजेच वन एंड त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं ml²/3 असतं. आणि आता बघा L/3 अंतरावर, आता आधी आपण हे याचे प्रश्न बघूयात. हे प्रश्न इथे अटॅच करते मी. आता हा पुढचा प्रश्न हा सीईटी 2010 आणि 2020 ला विचारलाय बघा, की तोच रॉड पण वन एंड पासून L/3 अंतरावर. मग वन एंड पासून L/3 अंतरावर आता कॅल्क्युलेशन करून आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरून काढतो, पण ते मी तुम्हाला डिरेक्टली सांगते. ते येतं बघा इकडून एंड पासून L/3 अंतरावर ते येतं ml²/9. कसं येतं? ml²/9. ओके. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरायचा. बघा हे L/2 अंतर आहे, त्यातून हे L/3 वजा केलं म्हणजे तुम्हाला हा ऍक्सिस हे अंतर मिळेल. मग आता ते किती मिळेल बघा, तर हे झाले 6 आणि 3l - 2l L/6. आणि मग थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया याचा आहे ml²/12. त्याच्यानंतर प्लस m आणि याचं L²/36. एलसीएम काढला 36. आता हे आले बघा 3ml² आणि हे 1ml². 4ml²/36 दॅट इज नथिंग बट ml²/9. समजलं कसं आलं ते? वन एंड पासून L/3 अंतरावर. आणि हाच प्रश्न जर सेंटर पासून L/3 अंतरावर आला, सेंटर पासून हे वन एंड पासून इकडून आणि इकडून L/3 वर जर आला तर 7 आता बघा या 12 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं 36 ml². कळल्या व्हॅल्यू? ह्या अशा पद्धतीने ह्या रॉडच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. कळलं का? परत एकदा सगळं मी 1 मिनिटात सगळं रिपीट करते. हे बघा रॉड थोडासा आपण मोठा काढू. हे बघा हा रॉड सेंटर मधून जाणारा ऍक्सिस ml²/12. वन एंड मधून जाणारा ऍक्सिस ml²/3. इकडून L/3 अंतरावर ह्या L/3 अंतरावरचा ऍक्सिस ml²/9. L/4 अंतरावरचा 7/48 ml². आणि इकडून L/3 अंतरावरचा 7/36 ml². कळल्या व्हॅल्यू? आणि हा रॉड बरोबर इक्वली बेंड केला तर कितीही अँगल येऊ द्या व्हॅल्यू आली ml²/12. कळलं का? तर जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स ऑलवेज सी दी विंग्स ऑफ फिजिक्स. Oh,